प्लीज लवकर. टॉस विन बाय तिरुमाला टायगर्स अँड डिसाइडेड फील्ड फर्स्ट. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातोय तुमचेच भाविक. मॅन ऑफ द मॅच भाविक. मला वाटतं फक्त एक सह्याद्री किंग संघ जेवणाचा बाकी असेल. मला सातपुडा सुद्धा बाकी आहे. तर 2 संघ फक्त जेवणाचे बाकी आहेत. इतर कोणी जर राहिलं असेल तर या ठिकाणी आयोजकांना कळवायचं आहे. इतर कुठला संघ बाकी राहिला असेल जेवणाचा. बॅटर नेम दोन्ही फलंदाज नाव कळवायचे आहेत. गौरव आणि विघ्नेश. तर गोलंदाज अक्षय. उद्या सामन्याला सुरुवात होते. 9वा सामना सातपुडा रायडर्स विरुद्ध तिरुमला टायगर्स. सामन्याला सुरुवात होते. एवढेच हा चेंडू आपण बघतोय आणि वेगवान थ्रो सुद्धा बघायला मिळतोय, परंतु एक धाव त्या दरम्यान कंप्लीट केली जाईल. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली जाते. निश्चितच एक चांगला सामना पुन्हा एकदा बघायला मिळतो सातपुडा विरुद्ध तिरुमला टायगर्स. आणि पहिल्या चेंडूवरती पहिली धाव येथे कंप्लीट केली जाते. थोडं पाणी द्यायचं तिथे. जे स्टंप आहे ते लावण्यासाठी थोडं पाणी द्यायचं आहे. कमिटी मेंबर. मॅन ऑफ द मॅच मागील झालेल्या सामन्यामध्ये एवढेच मात्र 4 धावा आले तर जबरदस्त प्रहार आपण बघायला मिळतोय. हा चेंडू उडवला झेलचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला जाईल का? नो 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 चेंडू. नो बॉल. 1+1 2 धावा झालेल्या आहेत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 7. सह्याद्री गेम्स मागे झालेला सामना याच्यामध्ये सह्याद्री किंग्स मधील खेळाडू मॅन ऑफ द मॅच संकेत मोरे आणि ते खेळाडू बाद झालेला आहे. मॅन ऑफ द मॅच संकेत मोरे आणि यांना कमिटी मेंबर सुशील काकडे, मान्य असे सुशील काकडे यांना विनंती करतो की यांना मॅन ऑफ द मॅच देऊन यांचं स्वागत करायचं आहे. संकेत सामना वेळ. धन्यवाद काकडे सर, धन्यवाद. 4 बॉल 9 धावा. पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्येत झाले 10. पंचांचा इशारा वाईट. तिरुमल्ला टायगर्स वर्सेस सातपुडा रायडर्स. चुरशीचा आणि अतितटीचा सामना.
प्रत्यक्षात झालवाड मैदान आणि खेळाडू बाद झालेला आहे अमोल देसाई. बॅक टू पवेलियन. अजूनपर्यंत उन्हाच्या तडतडीमध्ये सूर गवसलेला नाहीये. जेव्हा मिळेल तेव्हा सांगता येणार नाही, कारण शेवटचे जे 4 तास उरलेले आहेत त्याच्यामध्ये पाहायला मिळणारा जो सामना आहे तो खूप वेगळा असेल. पुढचे शेवटचे जे 4 तास जे आहेत त्या 4 तासामध्ये होणारे जे सामने आहेत ते अटीतटीचे असतील. बॉलर गोलंदाज आपलं नाव सांगायचंय सुधीर. संघांचा इशारा. मेरा देश मेरी मातीच्या ऐवजी माझा संघ आणि माझे मैदान. इथे पुढे 4 तासामध्ये दिसण्यात आपल्याला पाहावयास मिळणार आहे. लाईव्ह बघायचं असेल तरी घरामध्ये बघू शकता. प्रत्यक्षात बघायचं असेल तर ठिकाण आहे झाडवाड मैदान. पंचांचा इशारा वाईड बॉल आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले 13. जमिनीला घासून असा गेलेला हा 1च्या दिशेने. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले 15. पंचांचा इशारा आउट. सातपुडा संघाचा खेळाडू बाद झाला आहे. पुढील खेळाडू आहे जनमने विचारवंत फलंदाज करण पिल्ले. 3 बॉल. करण पिल्ले गेली 7 वर्ष या मैदानासाठी, कमिटीसाठी आणि स्वतःसाठी आणि संघासाठी खेळत असणारे. पंचांचा इशारा नो बॉल आणि 1च रन मिळत आहे. धाव संख्या झालेली आहे 17. जबरदस्त असं क्षेत्ररक्षण आणि गचाळ असे गोल फलंदाजी. दोघांमधलं कोऑर्डिनेट जो असतो तो देणं चुकीचा ठरला, त्यामुळे हा चुकीचा विकेट गमवावा लागला. फलंदाज आपलं नाव सांगायचंय पुढील गेलेला सूरज दुरोंशी. एक मिनिट. कर्णधार कर्णधार फक्त बोलतील. संघातील कुठल्याही खेळाडूंनी बोलायचं नाही. कर्णधार बोलतील. कर्णधार फक्त बोलतील. एम्पायरची फक्त कर्णधार, बाकी कोणी बोलायचं नाही. चला बाजूला वा. पंच निर्णय कळवायचा आहे. डॉट बॉल आहे. डॉट बॉल रन नाहीये. चला पुढे सामना चालू करा. 17 स्कोर झालेला आहे 17. गोलंदाज केवल मालकर इंग्लंड वरून आलेत आणि करण पिल्ले आउट झालेले आहेत.
संकेत शिगवण, आपण कुठे असाल त्याने कॅमेरामॅन आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. संकेत शिगवण. फलंदाज सूरज, नवीन फलंदाज. संघा आपलं चालू करायचं आहे लवकरात लवकर, वेळ खूप कमी आहे आणि प्रत्येक संघाला विनंती आहे जर आपला खेळाडू खेळत असेल तर त्याचं नाव सांगण्यासाठी पाठीमागा इथं कॉमेंट्री बॉक्स इथं यायचं आहे, अन्यथा 1 रन मायनस केला जाईल. कॉमेंट्री बॉक्स समोर तिकडं. प्रफुल्ल, संघाचा एक खेळाडू इथं माईकची इथे सांग, आपला बॅट्समन कोण खेळत नाव सांगायला यायचं आहे. गावची पद्धत वापरल्यामुळे कोंबडी पकडण्याची पण काय मिळाली नाही. ठीक आहे, असू द्या, मी कॉमेंट्री करतोय. शेवटीला क्रिकेट आहे, हार जीत हे होतच असतं. कारण आपण लक्षात ठेवायचं आहे की रामासमोर रावण होता म्हणून राम श्रेष्ठ ठरलाय. त्यामुळे हारजीत हे सामना आहे, हारजीत होणारच आहे. तुम्ही समोर सामना आहे म्हणून सामनावीर झाला. स्कोर 18 झालेला आहे. 18. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. नवीन फलंदाज प्रथमेश. कर्णधार सातपुडा रायडर्स तसेच तिरुमला टायगर्स या संघ मालकांचे, या मंडळाच्या वतीने तसाच अलकापुरी प्रीमियर लीग 2024 याच्या वतीने या संघ मालकांचे हार्दिक अभिनंदन. तसेच कर्णधार देखील यांचे देखील. पाच बॉल झालेले आहेत. बॉलर गोलंदाजाला घाई दिसते. सहा बॉलच्या समाप्तीनंतर 19 धावसंख्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावसंख्या झालेली आहे. शेवटची गोलंदाजे आणि घेऊन येत आहेत. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे आशिष उर्फ अण्णा, जानेवाले फिल्डर. आणि छक्का षटकार मारण्याच्या याच्या धुंदीमध्ये प्रथमेश यांनी आपला विकेट गमावला आहे. पुढील फलंदाज किरण कार्तिक पिल्ले. कार्तिक पिल्ले 6 विकेट 19 धावा आणि पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले 20. आपला संघ खेळत असताना फलंदाजाचं जो नाव आहे ते सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स जवळ संपर्क साधायचा आहे संघाने इथून पुढे. पुढील टॉस का बॉस, पुढील होणारा सामना चौकार. कार्तिक पिल्ले यांच्या बॅट मधून आलेला डाबरला चौका. कोई भी किसी भी फील्डर के पास मौका नाही. छत्रपतींचा छावा. इथे आल्या 4 धावा. डबरा चौका. 1 सेकंदासाठी शांतता. कार्तिक पिल्ले यांच्यासाठी चौकारसाठी 200 रुपये पुढच्या मॅचला. स्कोर झालेला आहे 25 झालेला आहे. 26 जिंकण्यासाठी
तिरुमला टायगर्स यांनी 25 धावसंख्या केलेली आहे. तसेच सातपुडा रायडर्स यांना जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. 26 रनची आवश्यकता आहे सातपुडा रायडर्स या संघाला. जिंकण्यासाठी सातपुडा रायडर्स या संघाला तिरुमल्ला टायगर्स यांनी आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. संघ खूप आहेत, वेळ खूप कमी आहे. पुढचे 4 तास तुम्हाला ठरवतील तुमचा संघ चुरशीचा होता की नव्हता. या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की टॉस कावस इथे टॉस नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे आपणास. हिमालय किंग्स या ठिकाणी आलेले आहेत. माफ करा, हिमालय वॉरियर्स आलेले आहेत की मग सह्याद्री किंग्स आलेले आहेत. हिमालय वॉरियर्स आम्हाला रिपोर्ट करायचं लगेच आलेले आहेत. आणि इथून पुढे संघांना विनंती आहे की आपला खेळत असताना खेळाडू इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन नावं सांगायची आहेत, अन्यथा तुमच्यातले 2 रन मायनस करतील. कारण तुमची जी नावं आहेत ती नावं तुमच्या डिस्प्लेला जातात, लाईव्ह आहे, याचा विचार करायचा आहे. स्ट्राईकला केवल आणि नॉन स्ट्राईकला साजिद. या स्पर्धेचे मुख्य आयोजक शशांक पवार यांना विनंती करतो टास्क करून घ्या. कार्तिक पहिल्याच बॉलला पहिलाच विकेट. शशांक पवार टास्क करून तो पण केवल यांचं पहिला धक्का बसला आहे. विपुल मामोनकर आणि त्यांच्या पहिला धक्का विपुल मामोनकर आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून आयोजित केली ही आपण पाहता युवा बॉयज प्रतिष्ठानच्या माध्यमातून अलकापुरी प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचे खूप खूप स्वागत आहे. तर हिमालय वॉरियर्स आणि सह्याद्री किंग्स असा मॅच होतो. यानंतर मॅच क्रमांक 10 टॉस झालाय आणि हिमालय वॉरियर्स डाबरा चौका. कोई भी किसी भी फील्डर के मार मौका नहीं. गगन को चुंबाने के आया हुआ चेंडू. काय निवडलंय कुणाल काय थँक्यू बॉलिंग घेतलेली आहे. गगनाला असा उंच भरारी असा मारलेला अशा चौकार आणि धावसंख्या झालेली आहे 6. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 6. शेवटचा चेंडू कार्तिक पिल्ले. पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आणि डावरला चौका. कोई भी किसी भी फील्डर के पास मौका नाही. जमिनीला घासून गेलेला चौकार. विघ्नेश धावसंख्या झालेली आहे 10. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 10 आणि जबरदस्त असं क्षेत्ररक्षण. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलेलं आहे. मानाया चौका. वाकडा तिकडा बाबळीचा हिरवा पाळा आणि तिरुमला रायगड सातपुडा यांच्यासाठी चौकार आला. धावसंख्या झाले 15. हा बोल.
धाव संख्या झाली 17. धाव संख्या होती ती म्हणजे 17 धाव. यावेळेस पुन्हा एक वेगवान फटका, परंतु गडी बाद होईल. धाव संख्या आपण बघतो ती म्हणजे 17. बॅटरने एवढंच एक धाव पुन्हा एकदा दिली जाते का? एक धाव येईल. धाव संख्या पोहोचली जाईल ती म्हणजे 18 आकड्यावरती आणि एकूण 26 धावांचं आव्हान आहे. अजून सुद्धा 8 धावांची आवश्यकता असेल. अजून सुद्धा 8 धावांची गरज. 12 बॉल आणि 8 धावांची गरज. 12 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. बघा इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की 2 षटकामध्ये तब्बल 18 धावा काढल्या गेल्यात. बॅटरने एक जण एक प्लेयर इथे या. अक्षय. त्यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. एका धावेसाठी चेंडू खेळून काढला जाईल. एक धाव पुन्हा एकदा दिली जाते. धाव संख्या 19 होते. अजून सुद्धा 7 धावांची गरज आहे आणि या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ झालाय, म्हणजे 10 चेंडू आणि 7 धावाचं समीकरण आपण बघतोय. पुन्हा एक धाव मात्र घेतली जाते. धाव संख्या 1 वाढून जाऊन पोहोचेल ती म्हणजे 20 या आकड्यावरती. 6 धावांची आवश्यकता. 9 चेंडूंनी 6 धावांची गरज. अजून सुद्धा 3-4 निधाव चेंडू टाकणं गरजेचं असेल. पुन्हा एक सुरेख चेंडू. यावेळेस मात्र कोणती धाव नसेल. हा चेंडू जातोय डॉट. याच प्रकारे अजून सुद्धा डॉट डिलिव्हरी बऱ्याचशा टाकाव्या लागतील, कारण की फक्त 6 धावांची गरज आहे. त्यामुळे निर्धाव चेंडू येणं गोलंदाजाला गरजेचं असेल. पुन्हा सुरेख चेंडू पुन्हा एकदा हाताळला जातोय. हा सुद्धा जाईल निर्धाव. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आले. निश्चितच जर निर्धाव चेंडू सलग आले तर फलंदाजावर दडपण येऊ शकतं आणि तेच इथे करताना गोलंदाज आणि यावेळेस मात्र बाद होईल. सहा बॉल आणि 6 रन. 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. धन्यवाद डीजे. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. खूपच सुरेख षटक हाताळलं जाते, कारण की फक्त 2 धावा तिसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या गोलंदाजाने. त्यामुळेच या सामन्यामध्ये सध्या तरी गोलंदाजी करणारा संघ मजबूत स्थितीमध्ये दिसतोय. तर पहिला चेंडू मात्र ओके, 9 चेंडूची घोषणा केली जाते. 9 चेंडू दिला जाईल, त्यामुळेच अतिरिक्त धाव आपण बघतोय. या 5 धावीची अजून सुद्धा गरज आहे. खूपच टर्न, परंतु पुन्हा एकदा 9 चेंडू. सलग 2 चेंडू इथे हाताळले गेले, त्यामुळेच 2 अतिरिक्त धावा. धाव संख्या 22. फक्त 4 धावींची गरज आहे. 6 चेंडू आणि 4 धावींची गरज. इथे गोलंदाजाने मात्र चूक केली, कारण की प्रति चेंडू 1 धावीची गरज होती. जर 1-2 निर्धाव. धन्यवाद डीजे. प्रति चेंडू 1 धावीची गरज होती, त्यामुळे ही चूक करणं गरजेचं नव्हतं, कारण की 1-2 निर्धाव जर चेंडू मध्ये आली असती तर फलंदाजांवर दडपण येऊ शकलं असतं. आणि पुन्हा वारंवार त्याच चुका. ह्या चुका तुम्हाला खूपच महागड्या ठरल्या जातील. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. जे मॅच सुरू आहे ना, त्या मॅच मध्ये खेळणारे आमचे आयोजक, त्या व्यतिरिक्त जे आमचे कमिटी मेंबर्स आहेत, त्यांनी या ठिकाणी डाव्या साईडला, स्टेजच्या डाव्या साईडला जमायचं आहे. जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी स्टेजच्या डाव्या साईडला जमायचं आहे. त्वरित लगेच आमचे सन्मान्य मान्यवर आपले या ठिकाणी हार्दिक दादांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होणार आहे. जे मैदानामध्ये आहेत ते सोडून
मात्र जे बाउंड्री पंच वगैरे आहेत त्याने सुद्धा या ठिकाणी काही जणांनी या ठिकाणी यायचं या हरीश चला लगेच या हरीश कुराडे सुशील काकडे केवल मानकर आपले